तर 3 वर्षांपूर्वी फडणवीसांनी माझ्याकडे माणूस पाठवला असं अनिल देशमुख यांनी म्हटलेलं आहे। उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे दादांवर आरोप करायला सांगितलं असं देखील यावेळेला अनिल देशमुख यांनी म्हटलंय। आरोप करा, आम्ही तुम्हाला पक्षात घेऊन मंत्री करू असं देखील सांगण्यात आलेलं होतं। तर परमवीर सिंहांनी प्रकरण घडवली पण त्यांना वाचू असं सांगितलं असं देखील देशमुख यांनी म्हटलंय। कोर्टाने देशमुखांवरील आरोपात तथ्य नसल्याचं सांगितल्याचं देखील अनिल देशमुख यांनी म्हटलंय। 3 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो तुम्हाला। 3 वर्षापूर्वी या देवेंद्र फडणवीसनी त्याचा एक माणूस माझ्याकडे पाठवला। त्यांनी माझ्याशी त्याचं बोलणं करून दिलं आणि त्यांनी एकच सांगितलं, अनिल देशमुख तुम्ही उद्धव ठाकरेवर आरोप करा, तुम्ही आदित्य ठाकरेवर आरोप करा, तुम्ही पवार साहेबांच्या त्या निमित्तानं त्यावेळेस अजित पवार आपल्याबरोबर होते मंत्री त्यांच्यावर आरोप करा। आम्ही तुम्हाला काय होऊ देणार नाही आणि आम्ही तुम्हाला सन्मानाने आपल्या पक्षात घेऊन मंत्री करू। मुंबईचे जे पोलीस आयुक्त होते परमवीर सिंग यांनी हे मास्टरमाइंड करून दोन्ही प्रकरण घडून आणले होते। तर त्यांनी त्याला बोलावून त्यांच्याशी समझौता केला की परमवीर सिंग डरो मत, तुमने एंटीलिया के सामने बॉम्ब रखा है, तुमने मर्डर किया है, लेकिन हम तुमको बचाएंगे। चौकशी 7-8 महिने चौकशी झाली आणि कोर्टाने 5-6 महिने ऐकून घेतल्यानंतर सर्व कागदपत्र पाहिल्यानंतर सर्व बयान पाहिल्यानंतर जस्टिस चांदीवाली सांगितलं की या अनिल देशमुखवर जे आरोप झाले त्याच्यामध्ये कोणतेही तथ्य नाही।